नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आता आपण पाहतोय एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक, तो म्हणजे ट्रान्सलेशनचा. खरं तर ट्रान्सलेशन मध्ये काही शब्द असतात, काही सेंटेन्सेस असतात आणि मग त्यानंतर काही इडियम्स, प्रोव्हर्ब्स म्हणजेच म्हणी असतात, ज्यांना आपल्याला इंग्लिश टू मराठी ट्रान्सलेट करायचं असतं. मग आता नेमकं हे कसं करायचं आहे, काही एक्झाम्पल्स आहेत का, तर ते आज आपण बघणार आहोत. अतिशय इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स आहेत हे जर तुम्ही केलेत ना, तर नक्कीच तुम्हाला एक्झाम मध्ये पण याचा फायदा होणार आहे. सो लेट अस स्टार्ट. एकूण 5 मार्क्सचा हा सेक्शन आहे, ज्यामध्ये वर्ड्स जे आहेत त्यांना ट्रान्सलेट करायला 2 मार्क्स आहेत. कारण 6 पैकी तुम्हाला कोणतेही 4च वर्ड्स जे आहेत तर ते ट्रान्सलेट करायचे आहेत. 6 पैकी 4च करायचे आहेत. सो हाफ मार्क असणार आहे प्रत्येक शब्दाला. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात सेंटेन्सेस. अगेन 2 मार्क्स साठी आहे. 4 आउट ऑफ तुम्हाला कोणते पण 2च सेंटेन्सेस ट्रान्सलेट करायचे आहेत. आणि त्यानंतर एका मार्कासाठी आहे इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स. अगेन कोणतेही एकच सॉल्व्ह करायचे आहे. सो लेट अस सी दी आन्सर्स. सगळ्यात पहिल्यांदा ना इथे तुम्हाला काही शब्द बघायला मिळतात. आता याला काय करायचं आहे, मराठीमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. आय होप की तुम्ही पाहिलं असेल आन्सर शीट कशी लिहायची आहे. त्यामध्ये मी हे सगळे क्वेश्चनचे आन्सर्स कसे लिहायचे हे खूप डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. नसेल पाहिलं तर प्लीज तो व्हिडिओ चेकआउट करा. आता याच्यामध्ये पहिला शब्द आहे तो म्हणजे जनरल. जनरल म्हणजे काय, आपण त्याला इन जनरल म्हणजेच काय, सामान्य. सो जनरलचं ट्रान्सलेशन काय येणार आहे, सामान्य. त्यानंतर आहे अरायवल. अरायवल म्हणजे काय, आपण म्हणतो बघा ट्रेन अरायवल, ट्रेनचं अरायवल टाइम काय आहे, ट्रेनचं डिपार्चर टाइम काय आहे. अरायवल म्हणजेच काय, आगमन. सो जर तुम्ही दैनंदिन जीवनामधले पण शब्द बघितलेत ना, तरी पण तुम्हाला कळेल की हेच शब्द इंग्लिशमध्ये वापरले जातात. नेक्स्ट आहे बेगर. बेगर म्हणजे काय, भिकारी लिहू शकता बेसिकली. पुअर म्हणजे गरीबी येईल ना, सो बेगर इज भिकारी. नेक्स्ट आहे ऑनर. ऑनर म्हणजे काय, सन्मान. त्यानंतर आहे नेक्स्ट म्हणजे पॅराडाईज. पॅराडाईज म्हणजे काय, स्वर्ग. नेक्स्ट आहे मुवमेंट म्हणजेच काय, चळवळ. सो इन दिस वे आपण सगळ्या शब्दांचे तर मराठीमध्ये अर्थ बघितलेले आहेत. आता मला सांगा, यातले कुठले शब्द खूप इझी होते आणि कुठले शब्द असे होते की ज्यांचं मिनिंग तुम्हाला माहिती नव्हतं, असे असू शकतात ना शब्द. सो यातले किती शब्द तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता आले, कारण 6चे 6 आले पाहिजेत असं काय नाहीये. 6 पैकी 4 पण चालेल. इव्हन असं पण होऊ शकतं की तुम्हाला इथे वेगळं काहीतरी आठवेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता इथे असा वेगळा अर्थ निघाला कोणता शब्द नाहीये, पण होऊ शकतं की एखाद्या शब्दाचे मराठीमध्ये खूप सारे अर्थ आहेत, तर तुम्ही वेगळा काही अर्थ लिहिला तरी पण चालेल. फॉर एक्झाम्पल इथे फ्लावर दिलेलं असेल आणि तुम्ही मराठीमध्ये कुसुम लिहिलं, सुमन लिहिलं, फुल लिहिलं, तर सगळ्यांचं मिनिंग फ्लावरच होतं. तर अशा पद्धतीने शब्द लिहिले तरी पण चालणार आहे. ठीक आहे, फक्त त्याचा अर्थ सेम आला पाहिजे. बाकी तुम्ही शब्द जे आहेत तर ते बदलू शकता. म्हणजे अर्थ नाही बदलायचे, फक्त शब्दांमध्ये चेंजेस होऊ शकतात. नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे, या ठिकाणी काही सेंटेन्सेस आहेत आणि त्यांचं मराठीमध्ये ट्रान्सलेशन. आता इथे सगळ्यात पहिलं जे सेंटेन्स आहे तर ते आहे प्लांट मोर ट्रीज इन गार्डन. गार्डन म्हणजे काय, बाग. म्हणजेच काय की बागेमध्ये जास्तीत जास्त किंवा अधिकाधिक झाडे लावा. जास्तीत जास्त पण चालेल, अधिकाधिक पण चालेल. सो याचं कसं येणार आहे मीनिंग, बागेमध्ये जास्तीत जास्त झाडे लावा. ठीक आहे, डन. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण बघतोय ते म्हणजे एव्हरीवन शुड टेक केअर ऑफ ट्रीज. म्हणजे सगळ्यांनीच झाडांची काळजी घेतली पाहिजे, प्लांटची काळजी घेतली पाहिजे. आता या ठिकाणी सगळ्यांनी पण येऊ शकतं, प्रत्येकाने पण येऊ शकतं, कोणताही शब्द चालेल. आता आपण इथे प्रत्येकाने लिहूयात. काय होतंय, हा इरेज करूयात, परत लिहूयात. प्रत्येकाने. हे मराठी लिहिणं स्क्रीनवरती इज टू डिफिकल्ट यार. प्रत्येकाने, आय होप की माझं अक्षर समजते तुम्हाला. झाडांची केअर म्हणजे काय, काळजी, आणि शुड आहे म्हणजे घेतली पाहिजे असं आलं पाहिजे. प्रत्येकाने झाडांची काळजी घेतली पाहिजे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपण ह्याला ट्रान्सलेट करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आहे डोंट प्लग द फ्लावर्स. प्लग म्हणजे काय, तोडणे, म्हणजे फुलं तोडू नका. ठीक आहे, फुले येणार इथे. फुले तोडू नका पण चालेल किंवा नये पण चालेल. ठीक आहे, डोंट प्लग द फ्लावर्स. सेव्ह ट्रीज सेव्ह लाईफ म्हणजेच काय, झाडे वाचवा, जीवन वाचवा. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण जे आहे ते ट्रान्सलेशन करणार आहोत. आय होप की तुम्हाला समजतं आहे, खूप सारे इझी आहे, याच्यामध्ये काहीच डिफिकल्ट असं नाहीये. त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचे काही क्वेश्चन्स. आता या क्वेश्चन्स मध्ये काय आहे बघा, तुम्हाला ना इडियम्स किंवा प्रोव्हर्ब्स दिलेले असतात आणि तुम्हाला याला मराठीमध्ये कन्वर्ट करायचं असतं.
ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स. म्हणजेच काय, कृती शब्दांपेक्षा जास्त मोठ्याने बोलते. म्हणजे असं याचा मराठीमध्ये ऍक्च्युअल अर्थ होऊ शकतो. पण खराखर अर्थ लिहायचा आहे का आपल्याला, तर नाही. म्हणजे अगदी शब्दशः अर्थ नाही लिहायचे. जेव्हा तुम्ही आतापर्यंत सेंटेन्सेस बघितले त्याच्यामध्ये आपण शब्दशः अर्थ लिहिला, पण प्रोव्हर्ब्स मध्ये, इडियम्स मध्ये शब्दशः अर्थ नाही लिहायचा. आता इथे तुम्हाला मराठीमधलं एक म्हण माहिती असेल, कृती आय मीन शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ. सो ती त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला याचा आन्सर जे आहे तर ते लिहायचं आहे. सो इथे काय येणार आहे, शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ. ठीक आहे. माइट इज राईट. माइट म्हणजे काय, काय म्हणत आपण आपण म्हणतो ना, काय म्हणतो आपण माइट इज राईटला, याचं मिनिंग असं होऊ शकते की आपण म्हणतो ना, ज्याच्या हातामध्ये सत्ता आहे तोच बरोबर असतो. सो त्या पॅटर्नमध्ये मग याची ना मराठीमध्ये एक म्हण आहे, दॅट इज बळी तो कानपिळी. म्हणजेच काय की ज्याच्या हातामध्ये स्ट्रेंथ काय म्हणूया आपण, जो स्ट्रॉंगेस्ट आहे, ज्याच्या हातामध्ये ताकद आहे, तो काही पण करवून घेऊ शकतो. सो बळी तो कानपिळी. तर अशा पद्धतीने हे काय आलं, पिढी लिहायचंय आम्हाला इथे. ओके. सो अशा पद्धतीने आपण काय करणार आहोत, जे आपल्याकडे शब्द आहेत, आय मीन वाक्य आहेत इंग्लिश मधले, त्यांना आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. याच्यामध्ये ना असं असू शकतं की एक प्रोवर्ब जे आहे ते समजायला थोडासा वेळ लागेल. फॉर एक्झाम्पल मला ह्याचा वेळ लागला होता की ह्याचं नेमकं मराठीमध्ये लिहायचं काय. कारण माइट इज राईट म्हणजे जो स्ट्रॉंगेस्ट असतो तो राईट असतो, पण मराठीमध्ये नेमकं याचे इडियम काय आहे त्यासाठी वेळ लागू शकतो. पण दोघांपैकी एक तर कमाल इझी असणार आहे. सो तुम्ही ते नक्की सॉल्व्ह करू शकता. फॉर एक्झाम्पल ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स म्हणजे शब्दांपेक्षा कृती श्रेष्ठ, हे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच होतं. सो एकच कोणतंही सॉल्व्ह करायचंय. तर अशा पद्धतीने आपण हे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. आय होप की तुम्हाला नेमकं कळलेलं आहे की आपण ट्रान्सलेशन कसं करणार आहोत, कशा पद्धतीने करणार आहोत, आणि उद्या तुम्हाला ट्रान्सलेशन मध्ये अजिबात डाऊट येणार नाही. सो हे सगळे क्वेश्चन्स अतिशय इझी असतात, आणि इथे जर तुम्ही पाहायचं म्हटलं तर एकदम जनरल काही इन्स्ट्रक्शन्स असतील, लाईक रिस्पेक्ट एल्डर्स वगैरे अशा प्रकारचे काही क्वेश्चन्स तुम्हाला इथे बघायला मिळेल. सो बेस्ट ऑफ लक, मस्त पेपर लिहा. थँक्यू सो मच अँड सी यू इन द नेक्स्ट सेशन. बाय.